काय पाहतोय आपण इफेक्ट्स पाहतोय आणि आता हा जो क्वेश्चन आहे हा 4 मार्क्ससाठी विचारला होता आपल्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी विचारला होता काय क्वेश्चन येतो आपल्याला what are the different effects of electrical current used in the measuring instrument with example तर एक्झाम्पल सांगा कोणत्या कोणत्या प्रकारचे इफेक्ट्स असतात आणि इफेक्ट्स साठी इफेक्ट कोणत्या कोणत्या इन्स्ट्रुमेंट वरती आपण यूज करू शकतो फॉर द डिफ्लेक्शन प्रोड्यूस करण्यासाठी आपण कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट कोणते कोणते इफेक्ट वापरू शकतो करंटचे ज्याच्यामुळे डिफ्लेक्शन क्रिएट होतं तर हा क्वेश्चन 4 मार्क्स देतो तर फर्स्ट मॅग्नेटिक इफेक्ट जसे कशामध्ये कोणत्या कोणत्या इन्स्ट्रुमेंट मध्ये वापरतो आपण व्होल्टमीटर आणि वॅटमीटर मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट जो कशामध्ये वापरतो आपण व्होल्टमीटर मध्ये वापरतो त्यासाठी एचव्ही मेजरमेंट साठी एचव्ही मीन्स हाय व्होल्टेज मेजरमेंट साठी त्यानंतर करंटचा हिटिंग इफेक्ट वापरतो आपण फॉर द मेजरमेंट ऑफ व्होल्टमीटर एमीटर आणि वॅटमीटर ते इंडक्शन इफेक्ट वापरतो करंटचा आपण फॉर द मेजरमेंट ऑफ एनर्जी मीटर आणि वॅट मीटर एनर्जी मोजण्यासाठी जो प्रिन्सिपल असतो म्हणजे वॅट आवर मीटर म्हणतो आपण एनर्जी मीटर सुनावे वॅट आवर मीटर आपल्या घरामध्ये लावलेलं असतं का एनर्जी मीटर लाईट बिल कळत आपलं किती आले तर त्याच्यामध्ये इंडक्शन इफेक्ट यूज करतो ओके लास्ट आहे हॉल इफेक्ट म्हणजे काय हॉल इफेक्ट म्हणजे काय असतं एखादी मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये कंडक्टर ठेवलेला आहे आणि तो कंडक्टर काय होऊ शकतं ते फ्लक्सेस ते डायव्हर्ट होऊ करू शकतात हॉल इफेक्ट म्हणजे काय असतो त्या कंडक्टर मधल्या इलेक्ट्रिकल करंटला पुश करण्यासाठी जो फोर्स जो इफेक्ट आपल्याला असतो त्या इफेक्ट म्हणतो आपण हॉल इफेक्ट त्यानंतर आपण त्याला हॉल इफेक्ट म्हणतात ठीक आहे तर हा क्वेश्चन 4 मार्क्स साठी एक्झाम मध्ये विचारला जातो लक्षात राहू द्यायचं हा क्वेश्चन 4 मार्क्स साठी एक्झाम मध्ये येतो तुमची जी स्कीम आहे आय स्कीम याच्यामध्ये हा गुण आलेला नाहीये पण जी स्कीम मध्ये हा क्वेश्चन 2 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि आपला सिलेबसचा पॉइंट हा आहे त्यामुळे हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलाही जाऊ शकतो लक्षात आलं इथपर्यंत यस सर ओके मग आता डिफरंट आपण काय काय पाहिलं आता डिफरंट इफेक्ट्स पाहिले त्याचे डिफ्लेक्टिंग टॉर्क पाहतोय आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क मध्ये आपण काय पाहिलं पहिल्यांदा फंक्शन्स पाहिले डिफ्लेक्टिंग टॉर्कचे फंक्शन्स काय काय आपण पाहिले त्यानंतर आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क जनरेट करण्यासाठी इलेक्ट्रिकल करंट लागतो आपण पाहिलं मग हा इलेक्ट्रिकल करंट कोणते कोणते इफेक्ट्स जनरेट करतो आणि ते इफेक्ट्स आपण कोणत्या कोणत्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये वापरतो इथपर्यंत आपण पाहिले राईट आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा अंडरच पाहायचा आहे तो म्हणजे रिक्वायरमेंट ऑफ मूव्हिंग सिस्टीम एखादी सिस्टीम जर मूव्हिंग असेल तर त्यासाठी काय काय लागतं तर ती सिस्टीम मूव्हिंग होऊ शकते रिक्वायरमेंट ऑफ मूव्हिंग सिस्टीम ओके आपल्याला याचा टॉपिक बघायचा रिक्वायरमेंट ऑफ मूव्हिंग सिस्टीम बरं मूव्हिंग सिस्टीम मूव्ह होण्यासाठी आपल्याला काय काय लागतं मूव्हिंग सिस्टीम म्हणजे काय ना पॉइंटर तिथे स्प्रिंग असेल तिथे मॅग्नेट असेल सगळं जे काय आहे मूव्ह होणार ते मूव्ह होण्यासाठी काय काय लागेल आपल्याला आता पहिली रिक्वायरमेंट काय लागणार आहे तर एक एक्झाम्पल सांगतो मी याचं जर वेट जास्त असेल मूव्ह होईल का तो त्याचं जर वेट मूव्ह होणार नाही होणार राईट आपल्याला पहिली रिक्वायरमेंट काय पाहिजे इट शुड बी लाईट इन वेट तो कसा असला पाहिजे लाईट असला पाहिजे वजनाने एकदम तो कसा पाहिजे हलका पाहिजे राईट देन फर्स्ट राईट डाऊन फर्स्ट पॉइंट राईट डाऊन इट शुड बी लाईट इन वेट इट शुड बी लाईट इन वेट it should be light in weight त्याचं वजन कसं पाहिजे एकदम जेवढं असेल तेवढं कमी पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट येतो पॉइंट फ्रिक्शनल लॉस शुड बी मिनिमम फ्रिक्शनल लॉसेस शुड बी मूविंग सिस्टीम आहे मूव होणार आहे या पॉइंट्सवर स्क्रीनवरती डायलवरती मूव होणार आहे इथं पण कॉइल्स आहे मॅग्नेट आहे
कुठेतरी तो भासला जाणारच आहे, कुठेतरी घर्षण होणारच आहे. तर मुव्हिंग सिस्टीम जर आपल्याला मूव्ह करायची असेल तर हे जे घासणारं प्रमाण आहे किंवा जे काही घर्षण होणार आहे ते कसं असलं पाहिजे, कमीत कमी असलं पाहिजे. आपण घर्षण तर होणारच आहे पण त्याला झिरो करू शकणार नाही. फ्रिक्शन लॉस कधी तुम्हाला झिरो करता येणार नाहीये. फ्रिक्शन लॉस थोड्याफार अमाऊंट मध्ये काय असणार आहे, प्रेझेंट असणारच आहे. ओके, त्यामुळे आपला प्रयत्न काय करायचा, फक्त त्याला मिनिमम करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. राईट, काय करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, मिनिमम होईल तेवढे कमी करायचे. म्हणून आपण दिलं सेकंड पॉईंट काय केलं आपण रिक्वायरमेंट मध्ये, फ्रिक्शनल लॉसेस शुड बी मिनिमम. फ्रिक्शनल लॉसेस कसे असले पाहिजे, जेवढे होतील तेवढे कमी झाले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट येतं, नेक्स्ट काय पाहू आता आपण. समजा आपल्याला याला मूव्ह करायचं, या पॉइंटरला आपल्याला मूव्ह करायचं. मूव्ह करण्यासाठी आपल्याला काय दिसतंय, हा पॉइंटर आहे. समजा फॉर एक्झाम्पल हा एनर्जी मीटर आहे. किती एनर्जी तुम्ही यूज केली हे तुम्हाला बघायचे. किती एनर्जी आपण यूज केली हे बघायचे आपल्याला. जर मी 1 किलोवॅट एनर्जी यूज केली असेल, किती एनर्जी कंझम्पशन केली आपण, 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. 1000 वॅट एनर्जी मी यूज केलेली आहे. मला बिल कसं मिळणार आहे, मला कशावर मिळणार आहे, बिल कशावर लावणार आपल्याला, ते कशावर लावणार, वॅट वरती, म्हणजे कशावरती, एनर्जी कंझम्पशन वरती बिल लावणार. जेवढी एनर्जी कंझम्प केली असेल तेवढंच ते बिल आपल्याला लावणार. समजा आपण वडापाव खायला गेलो दुकानामध्ये, एखाद्या शॉप वरती किंवा एखाद्या गाडीवरती वडापाव खायला गेलो आपण, जर तो बिल कशावर घेतो, आपलं बिल कशावर, नंबर ऑफ क्वांटिटी, क्वांटिटीवरती. किती तुम्ही वडापाव खाल्ले त्याच्यावरती तो बिल घेईल. तसं याच्यामध्ये किती एनर्जी कंझम्प केली त्याच्यावरती तो काय घेणार आहे, बिल घेणार आहे. पण या वॅट मीटरला दाखवण्यासाठी जर एखादा 200 वॅट लागत असतील, म्हणजे हा पॉइंटर मूव्ह करायला 200 वॅट पॉवर लागत असेल, तो परवडेल का आपल्याला. दाखवतोय 1000, शो करायला 200 वॅट घेतोय, आपल्याला परवडणार आहे का हे, परवडणार आहे का, परवडणार नाहीये. समजा 2 वडापाव खायचे आपल्याला, काय खायचे, 2 वडापाव खायचे. समजा मी वडापावची गाडी टाकली घरी, आणि जर वडापावचे कस्टमर्स वाढावे, मला वडापावचे कस्टमर वाढवायचे, भरपूर लोकांनी माझ्याकडे यावं, वडापाव खावा असं मला वाटलं असेल, मी काय करेल, क्वालिटी वगैरे देईल. बरोबर आहे, क्वालिटी देईल. समजा मला एका वडापावला बनवण्यासाठी मला खर्च येत असेल 10 रुपये, खर्च येत असेल 10 रुपये एक वडापावला मला बनवण्यासाठी खर्च येत असेल, आणि मी जर वडापाव विकत असेल 17 रुपयाला, तुम्हाला प्रॉफिट किती रुपये मिळतोय, 7 रुपये प्रॉफिट मिळतोय. या 7 रुपीज मध्ये परत काही माझ्याकडे जे वर्कर असतील, मी दुकानामध्ये ठेवलेले, शॉप मध्ये ठेवलेले, त्या वर्करचा किराया येईल, तिथलं लाईट बिल येईल, त्यानंतर तुमचे जी काही महानगरपालिका असेल त्या महानगरपालिकेचा टॅक्स येईल, त्यानंतर काही गॅस संपला असेल तर गॅसचा खर्च येईल. ते सगळे 7 रुपयामध्ये येणार आहे. प्रॉफिट मिळते मला 7 रुपये त्याच्यामध्ये येणार आहे. पण तर मला खर्चच कितीत असेल, या 10 रुपयाची जागी मला खर्चच कितीत असेल, 13 रुपयात असेल, आणि वरचा 7 रुपये वेगळा, वरचा 2-3 रुपये वेगळा, म्हणजे मला 1 रुपया प्रॉफिट मिळत असेल फक्त, तुम्हाला ही गाडी चालवून परवडणार आहे का, वडापाव विकून परवडणार आहे का आपल्याला, नाही परवडणार. त्यामुळे जी काही पॉवर आपल्याला मेजर करायची आहे, जो काही इन्स्ट्रुमेंट आपल्याला दाखवतोय, डिव्हाइस आपल्याला दाखवणार आहे, जे काही रिडिंग दाखवणार आहे, तर त्या डिव्हाइसने स्वतःची जी कंझम्प केलेली पॉवर पाहिजे, त्या डिव्हाइसने स्वतःची पॉवर कंझम्पशन कसं केलं पाहिजे, मिनिमम ठेवलं पाहिजे. ओके, जर त्या डिव्हाइसच पॉवर कंझम्पशन मिनिमम असेल तरच तो डिव्हाइस आपल्याला मेजरमेंट साठी लावायला परवडू शकतो. त्यामुळे मग एक्झाम्पल काय इथे थर्ड पॉइंट काय देता येईल आपल्याला, द मूव्हिंग सिस्टीम शुड बी प्रोड्यूस, द मूव्हिंग सिस्टीम should be produced moving system should be produced desired deflection with produced
desire, deflection, desire deflection with minimum power consumption. With minimum power consumption. ओके, जास्त कमीत कमी पॉवर त्याने घेतली पाहिजे आणि आपल्याला जेवढं डिफ्लेक्शन आहे तेवढं त्याने दाखवलं पाहिजे. पण त्याची पॉवर त्याने कशी घ्यायला पाहिजे, जेवढी होईल तेवढी कमी घ्यायला पाहिजे. हा जर पॉवर कन्झम्पशन जास्त करत असेल तर आपल्याला मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा काही फायदा नाही. सर ते सगळे रिक्वायरमेंट ऑफ मूव्हिंग सिस्टीम, या तीन रिक्वायरमेंट्स आपल्याला लागतात. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये 2 मार्क्ससाठी विचारला जातो. व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर द मूव्हिंग सिस्टीम, असा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये येतो आणि 3 मार्क्ससाठी विचारला जातो. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जातो. व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ मूव्हिंग सिस्टीम. कळला है पॉइंट? साक्षी, देवेनी, सुजीत, Yes, sir. कळाले सगळ्यांना? हो हो सर. सर. आदेश कळालाय? हा पॉइंट कळाला? हो. ओके. नेक्स्ट हेडिंग आता डिफरंट वेज ऑफ मूव्हिंग सिस्टीम. आता आपल्याला पाहिजे डिफ्लेक्शन करण्याचे डिफरंट वेज बघायचे आपल्याला. डिफरंट वेज ऑफ मूव्हिंग सिस्टीम. डिफरंट वेज ऑफ मूव्हिंग सिस्टीम. आता इथे जे काही वेज आहेत ते 3 प्रकारचे वेज आहेत. आपल्याला हे वेज काय करायचे हे थोडे डिटेल्स मध्ये आपल्याला बघायचे. द मूव्हिंग सिस्टीम deflect to produce deflection by three different way by 3 different ways. Number one, suspension. First number is suspension. Next, taut suspension. TAUT, taut suspension. Taut suspension. And number 3, pivot and Jewel bearing. Pivot and Jewel bearing. आपल्याला हा जो आहे त्यामध्ये आपण हा यूज करतो pivot and Jewel bearing चा. तरी 3 डिफरंट वेज लक्षात ठेवायचे. कोणते पहिला सस्पेन्शन, सेकंड इज taut suspension and third is pivot and Jewel bearing. ओके, 3 डिफरंट वेज आहेत. पहिला वे कोणता आहे? सस्पेन्शन, दूसरा आहे taut suspension, तीसरा आहे pivot and Jewel bearing. These are the different ways of moving system to produce the deflection. Deflection produce करण्यासाठी आपण 3 डिफरंट वेज पाहणार आहे. त्यातले तिन्ही आपल्याला डिटेल मध्ये बघायचे. Do the first heading suspension.
झाले हे लिहून घेतले ना? हो सर. Okay, do the first heading suspension. Suspension. Diagram is देखिए. Draw करून घ्या diagram. Diagram complete सांगा मला. Diagram नक्की सांगा मला. झाली का? हो सर. हो सर.
म्हणजे काय पाहतोय आपण सस्पेन्शन पाईप बघतोय आपण त्याची डिफरंट वेज ऑफ मुव्हिंग सिस्टीम मध्ये डिफरंट वेज ऑफ मुव्हिंग सिस्टीम मध्ये काय वापरलेलं आहे ते सस्पेन्शन टाईप मध्ये रिबीन वापरलेली आहे रिबीन म्हणजे काय असणार आहे लहान मुलांच्या खेळण्या असतात बघा लहान मुलांची गाडी असते चाक मागे वळली की पुढे पळते किंवा त्याला अशी चावी असते चावी पळते ती ओपन करून पाहिजे तुम्ही तरी त्याच्यामध्ये कसे रिबीन वापरलेले असते असे गोल 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 केली पाहिजे तुम्ही ती ब्रॉन्झ पट्टी असते कशी पाहिली सर. आता ती जी रिबीन हो असते सर. पट्टी असते बारीक तशीच पट्टी असते इथं पण व्हर्टिकल यूज केलेली असते काय केलेलं असतं तिला व्हर्टिकल यूज केलं जातं ज्यावेळेस इलेक्ट्रिकल करंट नाही इथे कुठली एखादा पॉइंटर असेल इथे एखादा पॉइंटर असेल ज्यावेळेस इलेक्ट्रिकल करंटच्या कॉइल मधून मूव्ह होईल त्यावेळेस हा जो पॉइंटर आहे हा पॉइंटर काय केलेला असा डिफ्लेक्ट करेल आणि काय केलेलं आहे त्याला असं व्हर्टिकल मध्ये दोन याच्यामध्ये रिबीन मध्ये ही जी कॉइल आहे या कॉइल अशी लटकवलेली लक्षात सिस्टीम मध्ये असं त्या बॉक्स मध्ये दोन्ही कॉइल काय केलेलं असं लटकवलेलं आहे आणि ज्यावेळेस त्या कॉइल मध्ये इलेक्ट्रिकल करंट फ्लो होईल त्यावेळेस तो कॉइल काय होईल असा पॉइंटर काय होईल असा मूव्ह होईल म्हणजे यात काय केलेलं आहे रिबीन कशी आहे व्हर्टिकली लावलेली उभं ठेवलेली बरोबर आहे लटकवलेली म्हणजे कसं लटकवणार आपण हॉरिझॉन्टल काही लटकवता येत नाही कशाला लटकवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं असं व्हर्टिकल लटकवावं लागतं त्यामुळे अशा प्रकारचं जे सिस्टीम असते मुव्हिंग सिस्टीम अशा प्रकारची मुव्हिंग सिस्टीम आपण कुठे वापरणार आहे ओनली इन केस ऑफ व्हर्टिकल इन्स्ट्रुमेंट्स कुठे वापरणार आहे आपण याला फक्त व्हर्टिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये वापरणार आहे आणि ही जी रिबीन वापरलेली ही ब्रॉन्झ मटेरियल पासून जनरली बनलेली असते त्याच्यामुळे काय असतं तिचं जे काही स्ट्रेंथ असते पकडण्याची पहिला पकडण्याची जे स्ट्रेंथ असणार ती असणार आहे मजबूत असणार आहे त्यामुळे आपण काय वापरतो त्याला ब्रॉन्झ टाईपची रिबीन वापरतो ओके लक्षात आलं हो. then write down the coil of the instrument is suspend करने लटकवण्या the coil of the moving system the coil of the moving system that was that instrument is suspended using using a phosphor bronze ribbon phosphor bronze ribbon म्हणजे पट्टी लक्षात ठेवा रिबन म्हणजे पट्टी रिबन next line these are used only for sensitive instruments highly sensitive instruments highly sensitive instruments त्यासाठी वापरतो आपण यांना फक्त हायली सेन्सिटिव्ह जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यांच्यासाठी आपण याला वापरतोय त्यानंतर थर्ड पॉइंट त्यातला काय घेता येईल आपल्याला हा फर्स्ट हा सेकंड थर्ड आता हा व्हर्टिकल यूज करतोय आपण राईट लटकवलेले रिबन त्यामुळे आपण हे कोणत्या प्रकारचं त्यामुळे याची जी पोझिशन असणार आहे या इन्स्ट्रुमेंटची ती पोझिशन नेहमी कशी असणार आहे वर्टिकल असणार त्यामुळे काय लिहितात आपल्याला इट कॅन बी यूज इन वर्टिकल पोझिशन ओनली इट कॅन बी यूज इन वर्टिकल पोझिशन
वर्टिकल पोझिशन ओनली. आपण का म्हणतो वापरू शकणार आहे, वर्टिकल पोझिशन साठीच वापरू शकणार आहे आपण, बाकीच्यांमध्ये याला वापरता येणार नाही. लक्षात इथपर्यंत? सर. ओके. आता त्याच्यानंतर थर्ड टाइप बघायची आपल्याला, त्याच्यात सेकंड टाइप बघायची आपल्याला, टॉट सस्पेन्शन. हा आठवला सस्पेन्शन टाइप. यामध्ये काहीच लक्षात ठेवायचं नाही आपल्याला, दोनच पॉईंट महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. रिबन वापरलेली आहे, ती रिबन काय केलेली आहे आपण, अशी रिबनला काय केलेलं आहे, कॉईल कनेक्ट केलेली आहे आणि ती कॉईल रिबनने आपण काय केलेली आहे, लटकवलेली. लक्षात ठेवायचं, रिबनला लटकवलेली असताना रिबन कोणते वापरणार आहे आपण, कोणते वापरणार आहे, फॉस्फरस ब्रॉन्झ मटेरियलची रिबन वापरणार आहे आपण. आणि कॉईल लटकवलेली असल्यामुळे, कॉईल लटकवलेली असल्यामुळे हा फक्त आपण व्हर्टिकल मेजरमेंट साठीच इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे, किंवा त्या इन्स्ट्रुमेंटची जी पोझिशन असणार आहे ती असणार आहे व्हर्टिकल असणार आहे. आणि हाय सेन्सिटिव्ह मेजर जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात त्या टाइप मध्ये असे इन्स्ट्रुमेंट्स येतात. एवढंच लक्षात ठेवायचे. जेव्हा केव्हा कॉईल दाखवायची असते आपल्याला, त्यावेळेस आपण असे 3 प्रकारचे राऊंड दाखवतो. लक्षात ठेवा, कॉईल जेव्हा दाखवायची असेल त्यावेळेस आपल्याला असे 3 राऊंड दाखवायचे मध्ये, तरच ती कॉईल कन्सिडर केली जाते. ओके. नेक्स्ट घ्या आता, टॉट सस्पेन्शन. टॉट सस्पेन्शन सस्पेन्शन. त्या टॉट सस्पेन्शन मध्ये काय करणार आहे, सेम सगळं सेम आहे. कॉईल पण आहे, रिबन पण आहे, कॉईल दाखवायची म्हणजे काय करायचं, 3 सर्कल्स ड्रॉ करायचे, 3 स्क्वेअर वर सर्कल आहे, स्क्वेअर ड्रॉ केले 3. ओके. रिबन दाखवायचे आपल्याला, रिबन दाखवली. ओके. रिबन दाखवली, कॉईल दाखवली. शब्द काय आला आता, टॉट म्हणजे टाइटली असलेली. एक साइड काय करायची आपल्याला, इथे एक स्प्रिंग कनेक्ट करायची. वरती स्प्रिंग कनेक्ट केली, सेम खाली स्प्रिंग कनेक्ट करायची. स्प्रिंग, रिबन आणि काय आहे, डायग्राम झाली सांगा, झाली का? हो सर. मला त्यात काय केलं आपण, त्यात आपण रिबन वापरलेली आहे, कसं वापरलंय, एक ऍडजस्टमेंट आहे की आपण स्प्रिंग ऍडजस्ट केलेली. ओके. आता जे आपण सस्पेन्शन टाइपचं इन्स्ट्रुमेंट पाहिलं होतं आपण, सस्पेन्शन वे मध्ये काय व्हायचं, त्याची जी काही हे आहे रिबन आहे ती आपण डायरेक्टली फिट केलेली होती.
त्या कशामुळे त्या कॉइलसाठी. पण जी काही कॉइल होती ती डायरेक्टली आपण त्याला अटॅच केलेलं होतं, डायरेक्टली कनेक्ट केलेलं होतं. त्यामुळे त्याच्यातून ज्या काही रिडिंग निघणार होत्या त्यातून ज्या काही रिडिंग येणार होत्या या रिडिंग कशा होत्या, या कॉन्स्टंट होत्या. त्यात आपण कोणत्याही प्रकारची एक्सटर्नल ऍडजस्टमेंट करू शकत नव्हतो. ओके, आता इथे आपण काय केलेलं एक्सटर्नल ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी ही जी काही रिबन आहे या रिबन वरती जे काही टेन्शन असणार आहे ते टेन्शन आपल्याला ऍडजस्ट करण्यासाठी आपण काय केलं इथे स्प्रिंग कनेक्ट केली. ओके, टॉपला पण आणि बॉटमला पण दोन्ही साइडला आपण इथे काय केलेली आहे स्प्रिंग कनेक्ट केलेली आहे. त्यासाठी केलेली आपण टू ऍडजस्ट द टेन्शन ऑन रिबन. रिबन वरचं जे काही टेन्शन आहे ते टेन्शन आपल्याला ऍडजस्ट करण्यासाठी टेन्शन आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला जेवढं टेन्शन प्रोव्हाइड करायचं आहे तेवढं टेन्शन प्रोव्हाइड करण्यासाठी काय ऍडजस्ट काय केलेले इथे रिबन कनेक्ट केली. व्हॉट इट काय केलेले रिबन कनेक्ट केली. पॉइंट कळाला काय आहे तो. पहिल्या टाइप मध्ये रिबन वरचं टेन्शन आपल्याला ऍडजस्ट करता येत नव्हतं, ते कसं होतं फिक्स होतं, कॉन्स्टंट होतं. या टाइप मध्ये आपण स्प्रिंग ऍडजस्ट केलेली आहे त्यासाठी या रिबन वरचं टेन्शन ऍडजस्ट करण्यासाठी. म्हणजे इथं काहीतरी चालू वगैरे असणार आहे किंवा काहीतरी एखादी ऍडजस्टमेंट असणार आहे ती आपण ऍडजस्ट केली ही स्प्रिंग काय करेल या रिबन वरती टेन्शन ऍडजस्ट करेल. ओके, आता हा पण इन्स्ट्रुमेंट कसा आहे लटकवलेलाच आहे त्यामुळे हा पण आपण कुठे वापरणार फक्त वर्टिकल पोझिशन साठी. Vertical. त्याची पण पोझिशन कशी असणार आहे वर्टिकल असणार आहे. राईट डाऊन in this type of instrument phosphor bronze ribbon ही रिबन वापरलेली आहे. त्यासोबत वापरलेली आपण रिबन सोबत आपण काय ऍडजस्ट केलं आपण ते Spring. Spring. यूज काय केलं इथं बघा आता फॉस्फर ब्रॉन्झची रिबन वापरली आहे विथ स्प्रिंग वापरलेली आपण कशी वापरलेली विथ स्प्रिंग वापरलेली. ओके, नेक्स्ट पॉइंट द स्प्रिंग इज यूज्ड to adjust the tension. Spring is used to adjust the tension on ribbon on ribbon. Third point is स्प्रिंग कुठे कुठे वापरले आपण दोन्हीकडे पण वापरले, टॉपला पण वापरले आणि बॉटमला पण वापरलेली. स्प्रिंग यूज ऑन टॉप as well as at bottom. Top as well as bottom. And fourth point is position. Position कशी असणार याची Vertical. it can be used in vertical position only. टॉर्क सस्पेन्शन म्हणजे काय ते Yes, sir. Yes, sir. ओके, आता याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे पिओट अँड जेवेल बेरिंग. लास्ट पॉइंट आहे त्यांना आपण थांबू.
नंतर घ्यायचा तो पॉईंट, महत्वाचा पॉईंट आहे तो नंतर घ्यायचा का? सगळेजण जॉईन होतील त्यावेळेस आपण तो पॉईंट घेऊ करत चालेल का? हो सर. महत्वाचं आहे प्युअर टेंजिबल बेरिंग. आपण जेवढे काही इन्स्ट्रुमेंट त्याच्यानंतर बघणार आहेत ते सगळे इन्स्ट्रुमेंट कसे प्युअर टेंजिबल बेरिंग मध्येच इन्स्ट्रुमेंट आहेत. त्यामुळे आपण तो पॉईंट नंतर बघू. ठीक आहे. जे काही तुला आज नव्हते त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ लेक्चरची जी काही लिंक आहे ती लिंक टाकून देऊ. ठीक आहे. उद्याचा टाइम तुम्हाला सांग कळत. उद्या घ्यायचे का लेक्चर? हो सर. हो सर.